सर्वांना नमस्कार. आदरणीय हर्षद महाजन सरांना नमस्कार. आजचा माझा हा व्हिडिओ अभिप्रायासाठी आहे. सर्वप्रथम माझं नाव, मी सौ मयुरी मंदार जोशी, मी कोकणात राहते, दापोली येथे. आणि मी आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांसाठी अभिप्रायासाठी बनवलेला आहे. तर मला सांगायचं असं आहे की ज्योतिषशास्त्राचे संपूर्ण मार्गदर्शन मी आपल्या महाजन सरांकडनं घेतलेले आहे. सर्वप्रथम प्रबोध हा जो आपला अभ्यासक्रम आहे, ज्याच्यामध्ये पंचांग कसे पाहावे, पंचांग म्हणजे नेमके काय, पंचांग कसे ओळखावे, पंचांगामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या असतात, इथपासनं ते आपला जो भूषण वर्ग आहे तिथपर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम हा सरांनी अतिशय सुंदर, प्रत्येक वर्ग अतिशय सुंदररित्या डिझाईन केलेला आहे. आणि प्रत्येक वर्गामध्ये सरांनी योग्य असे मार्गदर्शन आणि अमूल्य असे मार्गदर्शन आम्हाला दिलेलं आहे. सरांकडनं शिकण्यासारखं खूप आहे. सर अतिशय शांत, सुलभ रीतीने समजेल असं शिकवतात. प्रत्येक गोष्ट ओपन करून, म्हणजे उघड करून ते शिकवतात आपल्याला. असा एकही वर्ग झाला नाही की ज्याच्यामध्ये एखादा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मिळालं नाही. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि एखादा प्रश्न जर राहिला तर तो नंतर त्याचं उत्तर मिळत होतं. म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही असं त्याच्यात झालेलं नाही. तर मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की ज्यांना ज्यांना ज्योतिष शिकायचं आहे, मी कसं शिकू, कुठे शिकू, मला योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल, तर त्यांनी सरांकडे नक्की ॲडमिशन घ्यावं. आणि आपल्या स्वतःसाठी आणि समाजातील आपल्या सगळ्या लोकांसाठी याचा फायदा निश्चितच करून घ्यावा. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्यात तर बदल जाणवतातच. आम्ही स्वतःमध्ये सुद्धा स्वतःचे खूप काही बदल आमचे जाणवले आणि इतरांमध्ये सुद्धा आम्हाला ते जाणवले. जेव्हा आम्ही एखाद्याला फलादेश करतो, एखाद्या जातकाला जेव्हा सांगतो की असं असं आहे आणि तेव्हा उपाय देतो, आणि जेव्हा त्या समोरच्या जातकाचा आम्हाला हे येतो, अभिप्राय येतो, किंवा समोरचा आम्हाला सांगतो की तुम्ही सांगितल्यानंतर असे असे फरक आमच्यात जाणवले, असे आम्हाला त्याचा फायदा झाला, तेव्हा एक वेगळाच आनंद आम्हाला प्राप्त होतो. तर त्यासाठी कितीही सांगितलं तरी शब्दात पूर्णच पडेल. आणि आत्ताचा आपला जो 31 मे 2026 रोजी ह्याच्यात नाशिकमध्ये आपलं जे अधिवेशन झालं राज्यस्तरीय, त्याच्यामध्ये आम्हाला ज्योतिषभूषण या अभ्यासक्रमासाठी पदवीदान प्राप्त झाली. मानाची पगडी तुम्ही पाहतच आहात. माझ्या मागे प्रमाणपत्र आहे, सोबतच कृष्णमूर्तीचे प्रमाणपत्र आहे आणि मोमेंटो देखील आहे. हा जो मान आहे हा अतिशय अविस्मरणीय आहे आणि समाजामध्ये आम्ही आमची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्याला आपल्यामध्ये खूप सगळा असा एक सकारात्मक बदल दिसून येतो आणि ह्याचा एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. तर ज्यांना शिकायचं त्यांनी निश्चितच शिका. बऱ्याच गोष्टी अजूनही आम्हाला शिकण्यासारख्याच आहेत. आम्ही अजूनही विद्यार्थीच आहोत, आम्ही अजूनही शिकतोच आहोत आणि इथून पुढेही शिकतच राहू. परंतु आत्तापर्यंत जे ज्ञान संपादन आम्ही केलेलं आहे त्याच्यासाठी एक आपल्याकडनं गुरूंप्रती अभिप्राय असावा, गुरूंप्रती एक निष्ठा आणि गुरूंप्रती एक आदर असावा, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर ज्यांना शिकायचं आहे त्यांनी निश्चितच सरांकडे ॲडमिशन घ्यावं आणि स्वतःसाठी आणि इतरांसाठी यशाचा आणि कल्याणाचा मार्ग निवडावा, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. मी सर्वांचे आणि सरांचे मनापासून आभार व्यक्त करते. ह्या म्हणजे मानाच्या पगडीसाठी आणि पदवीदानाचा जो 66 विद्यार्थी आम्ही या पदवीदानाचे मानकरी ठरलो, तो अतिशय जो विलक्षण सोहळा होता, इतका सुंदर सोहळा, इतकं सुंदर म्हणजे कॉन्व्होकेशन सेरेमनी होऊ शकत नाही, इतका छान ह्याच्यामध्ये तो पार पडला. सगळी व्यवस्था उत्तम होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षीचा हॉल मोठा होता आणि खूप सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नवनवीन अनुभवायला मिळाल्या. तर ज्यांनाही हे शिकायचं आहे, हे शास्त्र आहे, या शास्त्राचा अभ्यास आपण केलाच पाहिजे आणि निश्चितच जे हे करतील त्यांना ह्याचा माझ्यासारखा अनुभव येईल. तर मी सगळ्यांना सांगते की त्यांनी हा अभ्यासक्रम नक्की करावा आणि स्वतःचं कल्याण करावं. धन्यवाद सर. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सर.